नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ऑनलाईन औषधी विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने पुढील 24 तासात आंदोलनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरातील औषधी दुकाने कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा इशारा देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात सांगितलेलीच आहे। ऑनलाईन औषधामुळे नशेची औषधे समाजामध्ये पोहोचत असून एक पिढी बर्बाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। यामुळे आम्ही समाजाचे काही देणं लागतोय, म्हणून आमची आंदोलनाची पुढील दिशा लवकरच निश्चित होणार आहे। कोणत्या संघटनेच्या वतीने आंदोलन करत आहे? हे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आदरणीय जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भारतातील अखिल भारतीय संघटनेकडून आज औषधी विक्रेत्याचं बेकायदेशीर ऑनलाईन औषधी विरुद्ध बंद पुकारण्यात आलेलं आहे। भारतात जवळपास संपूर्ण 12.5 लाख केमिस्ट आहेत, किरकोळ व ठोक औषधी विक्रेते मिळून, आणि ऑनलाईन औषधी हे बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत आणि समाजावर व आमच्या केमिस्टावर याचा फार मोठा दुष्परिणाम होत आहेत। त्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन फार्मसी हे बंद झाली पाहिजे असं दिल्ली हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टनं 2 वर्षापूर्वी जजमेंट देऊनही सरकारनं केंद्र सरकारनं अजून बी हा बंद केलेला नाही। आणि मागच्या 1 वर्षात आम्ही वारंवार सरकारकडे निवेदन देऊन मागण्या करून बी आमचा बंद वारंवार आम्ही त्यांना विनंती केली की ऑनलाईन बंद करा, पण बंद झाला नाही। त्यामुळं आम्ही नाइलाजाने हा आज एक बंद पुकारण्यात आलेला आहे आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही इमर्जन्सी औषधीची व्यवस्थासुद्धा केलेली आहे। आमच्या मागण्या सरकारनं मान्य करावं व भारतातील जवळपास 12.5 लाख केमिस्टांना न्याय द्यावा और ह्या व्यवसायावर जवळपास 5 कोटी लोकचा पोट गुजारतोय, त्यांनासुद्धा न्याय द्यावे अशी माझी केंद्र सरकारना नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।